गोजेगाव उपकेंद्र आरोग्य 24 तास बंद। उपकेंद्र आरोग्य केंद्र गोजेगाव 24 तास बंद राहत असून सर्वसामान्य जनतेला गावा शासकीय हॉस्पिटल येथे सुद्धा 20 किलोमीटर अंतरावर रुग्णांना नेण्याची वेळ येत आहे। कोणत्याही वरिष्ठ अधिकारी यांचं याकडे लक्ष नाही, कोणतीही वैद्यकीय यंत्रणा नाही। जनतेसाठी हे शासकीय रुग्णालय देखाव्यासाठी बांधलेलं आहे। कसे काय या गावातून आजूबाजूच्या खेड्यात जनतेला कसे जगावे असा प्रश्न पडला आहे। ऑपरेटर श्री योगेश आतनुरे, CHO राजश्री मोरे, मुखराबाद प्रतिनिधी बालाजी गोंडशेटवाड, गोजेगावकर। संपर्क क्रमांक 9766048598। त्या केसेसला फॉलोअप देणं, 0 ते 5 वर्षाच्या लाभार्थ्याचं सगळं कार्ड व्यवस्थित भरणं, लसीकरण करणं, शाळेत व्हिजिट, अंगणवाडीत व्हिजिट। बरं, तुम्हाला या उपकेंद्रामध्ये काय काय सुविधा आहेत? तुम्हाला फॅन वगैरे काहीच नाहीये? फॅन नाही, लाईट नाही, दार नाही, खिडकी नाही। खिडकीला हे खिडक्या नाही वरती, हे असं प्रॉब्लेम आहेत। हे मांजरं यायलेत, साप यायलेत, कुत्रे यायलेत। हा हा, सापाचं मांजराचं भांडण लागलेली शूटिंग आहे। बरं, काय काय कमतरता आहे तुमच्याकडे? आता माझ्याकडे काही मेडिसिन नाही, फक्त गरोदर मातेसाठी टॉनिकच्या गोळ्या आहेत आणि लहान लेकरासाठी तापीच्या गोळ्या आहेत। बरं, अचानक जर कोणाला काही जर तब्येत बिघडली, काही झालं, ऍक्सिडेंटली काही जरी झालं तर इमर्जन्सी ट्रेन नाही। मग उपकेंद्र कशाला म्हणतात मॅडम? आता CHO ला ठेवायला पाहिजे। मग CHO ला तुम्ही तसं सुचवलंय का? त्यांच्याकडे बजेट आहे, त्यांना कळायला पाहिजे। बरं, आता आलंय का बजेट तुमच्या इथं? बजेट त्यांच्याकडे अगोदरच आलेलं आहे, गेल्या मार्चला। मग हे सुविधा द्यायचं कोणाचं काम आहे? त्यांचं आहे ना? काम आहे, त्यांनीच करायला पाहिजे। वेळोवेळी गैरहजर राहतात, याची दक्षता कोण घेणार आहे मॅडम? आता ते अधिकारी आहेत, मोठे आहेत, म्हणून त्यांना आपण विचारू शकणार। बरं, पण तुम्ही अशा ठिकाणी कसं बसता, हे माझी विचार भावना आहे। आता मला इथं बसलंच पाहिजे, तुमचं हेच हेडक्वार्टर आहे म्हणतात, मी बसते। हो मॅडम, तुम्ही एकट्या ठिकाणी आहे, गोनेगाव आहे, महाराजवाडी आहे, इटग्याळ आहे, हनुमंतवाडी आहे, कोटग्याळ आहे, मुन्ना नाईक तंडा, सोना नाईक तंडा, पवार तंडा, एवढे गाव करून मला QR ला द्यावं लागते। बरं मॅडम, तुमची आशा वर्कर कोण आहेत? आशा वर्कर 3 आहेत, प्रत्येकीला 1000 लोकसंख्या। हो, ते पण येतात ना तुमच्यासोबत? येतात। त्यांचं काय प्रॉब्लेम नाही ना? त्यांचं काही नाही, गावातच राहतात, कधी फोन केला तर येतात, कधी काही माहिती त्या दिवसाची सांगू। बरं, तुम्ही आता आज कशासाठी आले? मी आता महाराजवाडीचं काम केले, आता इथं रेकॉर्ड करावं लागते, तिथं काम करायला लिहावं लागते। बरं, तुम्हाला आता तात्काळ कशाची गरज आहे मॅडम? आता इथं हे दार, खिडक्या पाहिजे आणि मेडिसिन पाहिजे बघा, जनरल। हो, महत्वाचं म्हणजे मेडिसिन आहे। मेडिसिन। बरं बरं, चालेल। अशी ही अवस्था झालेली आहे या ठिकाणी। फॅन नाहीये, लाईट नाही, लाईटची व्यवस्था नीट नाहीये। काय तुमच्या सिनियरचं नाव काय? CHO मोरे। CHO मोरे, पूर्ण नाव सांगा। राजश्री मोरे। राजश्री मोरे हे CHO आहेत, उपकेंद्र गोजेगाव आरोग्य केंद्र या ठिकाणचे CHO आहेत। त्यांच्या अंडर सर्व स्टाफ आहे। हे सूर्यवंशी मॅडम आहेत, ठीक आहे। आणि ही काय एका रूमची अवस्था अशी आहे की तिथं कोणीच जात नाही, फक्त उंदरं मांजरं काय आहे ही बघा अवस्था उपकेंद्राची। बघा, दक्षता घ्या थोडं। टॉयलेट नाही आहे, बाथरूम नाही, पाण्याची सुविधा नाही, पाण्याचा ड्रम असा सुकून जातोय, एन टाइम 24 तास बंद असतोय। थँक्यू।